आम्ही जे 1500 रुपये दिले, लोकांना काय वाटलं, काय 1500 रुपये देत आहेत, काय याच्याने काय होत आहे, काय महिलांना काय विकत घेत आहेत का, त्यांना काय भीक देत आहेत का. त्यासाठी कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना पळवलं. आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगतो, 1500 रुपये हे सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणीला एक आधार आहे. एक तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं. खात्यामध्ये आता तिच्या सहीशिवाय पैसे निघणार नाही. घरात पण तिचा मान सन्मान वाढला. आता सगळे लोक, काही लोक बोलतात ना, मुलं बोलतात, हे बाबा वडिलांना सांगतात जास्त, आमच्या आईला त्रास, भाऊ मुख्यमंत्री आहे. तर जसं आम्ही सरकार चालवतो तसं घर चालवताना जे कसं करतात ना, आम्ही पाहिलं. आमच्या आईचं, माझ्या पत्नीचं त्यावेळची परिस्थिती पाहिलेली आहे, कशी कसरत करावी लागते. शाळेची फी, दुधाचे पैसे, रेशनचे पैसे, हे सगळं कसरत आहे. त्याच्यामध्ये हे जे पैसे आहेत हे पुन्हा अर्थव्यवस्थेतच येत आहेत आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते. त्यामुळे आपली इकॉनॉमी जी आहे ती वाढत जाणार. मात्र बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाही. पण आता जे पैसे गेलेले आहेत ते पुन्हा घेणं परत, त्याच्यात चूक कोणाची आहे हा विषय नंतरच आहे. ते तर समजा आपण त्याच्यावर काय करायचं ते करू, परंतु ते त्यांच्याकडून पुन्हा घेणं, तर आम्ही हे देणारे लोक देणारे नाही. आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही सगळ्यात मोठी ओळख मला महाराष्ट्रात मिळाली. ही सगळ्या पदापेक्षा मोठी आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार तर नाहीच, पात्र बहिणी वंचित राहणार नाहीत. दुसरी गोष्ट पुढे जाऊन सांगतो, 2100 रुपये आम्ही जे बोललोय, अजितदादांनी सांगितलं जेव्हा आर्थिक परिस्थिती आमची चांगली होईल त्यावेळेस आम्ही तेही देऊ.